रात्री जवळपास 2 वाजता सुनीताने चारी बाजूला पाहिलं. सगळेजण गाढ झोपले होते. घरात एक शांतता पसरली होती. पण सुनीताची झोप आणि सुख नाहीसं झालं होतं. ती उठली आणि आपल्या मुलीच्या खोलीत गेली. तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. सकाळ होताच ती घरातून निघून गेली. तिच्या नवऱ्याने आणि मुलीने तिला सगळीकडे शोधलं, पण ती कुठेही सापडली नाही. पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दाखल केला आणि 2 दिवसानंतर अचानक ती समोर दिसली. तिच्या हातामध्ये एक लिफाफा होता. जेव्हा तिने ते लिफाफ्याचं सत्य सांगितलं, तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. कारण त्या लिफाफ्यामध्ये सुनीता आपल्या खोलीतून बाहेर आली. घर शांततेत डुबलेलं होतं. तिने भिंतीवर असलेल्या घड्याळात पाहिलं. 2 वाजले होते. ती मनात म्हणाली, घरातले सगळे किती आरामात झोपलेत, पण माझं सुख कुठे गेलं? तिने दीर्घ श्वास घेतला आणि एका खोलीचा दरवाजा उघडला. खोलीत हलका प्रकाश पसरलेला होता, त्यामुळे तिला सगळं स्पष्ट दिसत होतं. सुनीता दबक्या पावलाने पलंगाजवळ पोहोचली. तिने आपल्या मुलीच्या कपाळावर ओठाने स्पर्श केला आणि मुलगी हात पुढे करून सुनीताला धरून पुन्हा झोपली. सुनीता एकटक तिला पाहत होती. राणी तिची मुलगी दिवरात्रं दिवस मेहनत करत होती, कारण तिला डॉक्टर व्हायचं होतं आणि सर्वोत्तम युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवायचा होता. पण गेल्या 2 वर्षांपासून तिच्या कष्टांना यश मिळत नव्हतं. या अंतिम संधीवर सुनीताला खूप इच्छा होती की राणी सिलेक्ट व्हावी. तिलाही माहीत होतं की तिच्या मुलीच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागेल, जो मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक मोठं आव्हान होतं. तरी ती आपल्या मुलीला स्वप्न पाहण्यापासून थांबवू शकली नाही. आणि म्हणूनच सुनीताची झोप आणि सुख नाहीसं झालं होतं. तिला त्याची भीती वाटत होती की राणी तिच्या स्वप्नातल्या यशापासून दूर जाऊ नये. सुनीता राणीच्या शेजारी झोपून म्हणाली, राणी डोळे बंद करून उत्तरली, तू अजून झोपली नाहीस? झोपच लागत नाही. तुला झोपवते मी, असं म्हणून सुनीता राणीच्या केसातून बोट फिरवू लागली. तेव्हा राणी म्हणाली, तू का अजून झोपली नाहीस? नाही, मला पण झोप लागत नव्हती, म्हणून विचार केला की माझ्या लाडक्या मुलीच्या जवळ जाऊन झोपेन. सुनीताचं बोलणं ऐकून राणी लागली आणि सुनीताच्या हातावर डोकं ठेवून तिला पाहू लागली. सुनीता म्हणाली, बाळा, तुला तुझ्या आईवर विश्वास आहे ना? राणीच्या डोळ्यात आश्चर्य पसरलं. ते पाहून सुनीता म्हणाली, राणी, तू जास्त विचार करू नकोस. फक्त तुझ्या मनातलं सांग. राणी म्हणाली, या जगात मी कोणावर डोळे बंद करून विश्वास ठेवते तर ते फक्त तू आहेस. तुझ्यापेक्षा जास्त विश्वास मी कोणावरच ठेवत नाही. राणीचं बोलणं ऐकून सुनीता मस्करी करत म्हणाली, एकदा विचार कर, तुझ्या बाबांना माहीत झालं तर? आणि हसू लागली. राणी तिला घट्ट पकडून डोळे बंद करून म्हणाली, होऊ दे. आणि हो, तू जवळ असल्यामुळे मला झोप येत आहे. आता मी झोपेत आहे. गुड नाईट, असं म्हणून राणीने डोळे बंद केले. सुनीता तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, गुड नाईट माझी राणी. आणि तिच्या केसातून हात फिरवत मनात विचार करत होती, मी तुला वचन देते, तुझा विश्वास कधीच तुटू देणार नाही. आणि सुनीताने तिचे डोळे बंद केले. राणी जेव्हा जागी झाली तेव्हा सकाळ झाली होती. ती अंथरुणावर बसून मनाशी विचार करत म्हणाली, जेव्हा आई जवळ असते तेव्हा सगळं टेन्शन विसरून जातं आणि अशी चांगली झोप लागते. ती फ्रेश होण्यासाठी गेली. काही वेळानंतर ती तिच्या खोलीतून बाहेर आली आणि आपल्या बाबांना पाहून ती त्यांच्याकडे गेली. महेश हसून म्हणाले, आमचं बाळ उठलं वाटतं. हो बाबा, पण तुम्ही टेन्शनमध्ये दिसत आहात. हो, सकाळी सकाळी तुझी आई कुठे निघून गेली आहे? त्यांच्या बोलण्यावर राणी हसून म्हणाली, अच्छा, म्हणजे आई कुठे दिसत नाही म्हणून तुम्ही टेन्शनमध्ये आहात तर. चला, म्हणजे कधीतरी तिने तुम्हाला टेन्शन दिलं यासाठी मला खूप आनंद होत आहे. काही दिवसांपासून मी बघत आहे, तू तू खूप मोठी झाली आहेस. माझी बाजू घ्यायचं सोडून आता तू आईची बाजू घेऊन मला त्रास देऊ लागली आहेस. त्रास? आणि बाबा, मी तर तुमची लाडकी आहे, लाडकी राणी आहे. राणी म्हणाली. तेव्हा महेश हसून म्हणाला, मग माझी लाडकी मुलगी, मला एक कप चहा बनवणार का? हो बाबा, का नाही. फक्त 5 मिनिटात मी तुमच्यासाठी चहा बनवते. असं म्हणून राणी आतमध्ये निघून गेली आणि महेश हळूच म्हणाले, ही सुनीता सकाळी सकाळी कुठे गेली? काही सांगून पण गेली नाही कुठे जाते म्हणून. तेवढ्यात महेशची आई येऊन म्हणाली, सुनीता अशीच आहे, एकदम बेजबाबदार. तिला कुणाचीच काळजी नाही, फक्त स्वतःची मनमानी करत असते ती. आई, असं नाही. हो, तू एकदम बरोबर बोलत आहेस. हे सगळं तुझ्या लाडाचा परिणाम आहे बघ. आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. एक दिवस तुझी बायको सगळ्या
खानदानाची मान खाली घालवेन आणि तू कुणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचा देखील राहणार नाही. ती रागाने बोलत होती. तेवढ्यातच महेशचं लक्ष राणीकडे गेलं. ती चहा घेऊन येत होती आणि आजीचं बोलणं ऐकून तिथेच थांबली. महेशने पाहिलं की तिच्या डोळ्यात मायेचा ओझर होता. महेशच्या जवळ गेला. राणीने चहाचा कप महेशला महेशकडे देत त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली आणि धावतच तिच्या खोलीत गेली. महेशने उदास होऊन राणीला जाताना पाहिलं आणि त्याच्या डोळ्यांपासून ओझर होऊन गेल्यावर दुःखी होऊन आपल्या आईकडे त्याने पाहिलं. ती नाराज होऊन महेशकडे पाहून रागाने बडबडत आपल्या खोलीत निघून गेली. महेश मात्र तिथेच उभा राहून बाहेरच्या दरवाजाकडे पाहू लागला. त्याचा चहा पिण्याचं मन तर करत नव्हतं, पण राणीने चहा बनवला होता, त्यामुळे त्याने एक घोट प्यायला घेतला आणि आपल्या खोलीच्या दिशेने गेला. राणीचा मूड खराब झाला होता, त्यामुळे ती तिच्या खोलीतून बाहेर आली नाही. महेशने तिच्यावर जास्त ताण न देण्याचा विचार केला आणि वाट पाहिली की काही वेळात तिचा मूड सुधारेल, म्हणून तो दरवाजाच्या बाहेरूनच म्हणाला, मी ऑफिसला जात आहे राणी. राणी तिच्या खोलीत बसून पुस्तक वाचत होती. अचानक तिची नजर घड्याळावर गेली. आई खरी आली की नाही? संध्याकाळ झाली आहे आणि जर ती आली असती तर एवढा वेळ मला उपाशी राहू दिलं नसतं. असे विचार करत ती घाबरून खोलीतून बाहेर आली. तेव्हा समोर आजी बसलेली दिसली. ती सकाळपासून आपल्या आजीवर नाराज होती. त्यांना न विचारता ती सरळ सुनीताचा शोध घेत तिच्या खोलीत आली, पण सुनीता तिथे नव्हती. त्यामुळे ती पुन्हा बाहेर आली. कुठेही शोध, तुझी आई सापडणार नाही. राणीला खोलीतून बाहेर येताना पाहून तिच्या आजीने म्हटलं. राणीने त्यांना तुच्छतेने पाहिलं. आजी म्हणाली, माझ्याकडे असे डोळे मोठे करून पाहिलं तरी सत्य बदलणार नाही. तुझी आई पहिल्यापासूनच बेजबाबदार आहे आणि त्याचा परिणाम असा आहे की सकाळपासून मी उपाशी बसली आहे. आजीकडून असं ऐकून राणीला अजूनच राग आला आणि ती स्वयंपाकघरात गेली. काही वेळातच तिने जेवण तयार करून आणलं. त्यांच्यासमोर ताट ठेवलं आणि रागाने त्यांना पाहिलं. नंतर ती आपल्या खोलीकडे निघाली. पण पुन्हा तिच्या कानात आजीचे शब्द पडले. त्या म्हणत होत्या, माहीत नाही महेशला त्या मुलीमध्ये काय दिसलं की तिला माझ्या डोक्यावर आणून ठेवलं, की ते समजावलं होतं त्याला, जिने कधी आपल्या आईला पाहिलं नाही, कुठल्या कुटुंबामध्ये राहिली नाही. ती अशी एक कुटुंबाची काळजी घेईल आणि सगळ्यांना किंमत देईल. जर कधी आईला बघितलं असतं तर तिच्याकडून अपेक्षा केल्या असत्या की ती आई बनून आपल्या मुलीची काळजी घेईल. माझी आई या जगातील सगळ्यात चांगली आहे, सगळ्यात जास्त काळजी घेणारी आहे. राणीने तिथेच रागाने उत्तर दिलं. ती जेवण करत म्हणाली, ते तर मला दिसतंय किती काळजी आहे ती. सकाळपासूनच उपाशी आहेस, पण तिच्याकडून एवढं पण झालं नाही की काहीतरी बनवून जावं. आजीकडून असं ऐकून राणी त्यांच्याजवळ आली आणि म्हणाले, आजी, आता तू जे काही खात आहेस ना ते आईने बनवलं आहे. मी फक्त गरम करून तुला दिलं आहे. माझी आई बेजबाबदार नाही. रागाने राणी आपल्या खोलीकडे निघून गेली आणि महेशला फोन करून सांगितलं की सुनीता अजून घरी आलेली नाही. राणीचं बोलणं ऐकून महेश घाबरून घरी यायला निघाला आणि काही वेळात घरी पोहोचला. राणीच्या खोलीचा दरवाजा ठोठावून म्हणाला, राणी बाळा बाहेर ये. त्याचा आवाज ऐकून राणी बाहेर आली. समोर महेशला म्हणजे तिच्या बाबाला पाहून ती घाबरून म्हणाली, बाबा, आईचा फोन बंद आहे. बाळा, तू टेन्शन घेऊ नकोस, फक्त सुनीताची डायरी शोधायला माझी मदत कर. कारण ती आपल्या सगळ्या मैत्रिणींचे आणि नातेवाईकांचे बायकांचे नंबर त्यातच लिहून ठेवते. मला ती सापडत नाही. राणी पटकन तिच्या खोलीतून सुनीताच्या खोलीकडे धावली. खोलीत येऊन सगळीकडे अस्तव्यस्त पडलेलं सामान पाहून तिला समजलं की महेश डायरी शोधून थकून गेला आहे आणि डायरी सापडली नाही, म्हणून त्याने मदतीची विनंती केली. राणी पुढे आली आणि पलंगाच्या शेजारी असलेल्या टेबलचा ड्रॉवर उघडला. त्यामध्ये एक डायरी काढून तिने ती महेशला दिली. महेशने तिच्या हातातील डायरी घेतली आणि फोन नंबर शोधून कुणाला तरी फोन लावला. राणी महेशकडे पाहत होती. हॅलो वहिनी, सुनीता तुमच्या घरातून अजून निघाली नाही का? त्यावर तिकडून उत्तर आलं, सुनीता आज त्यांच्या घरी आलीच नाही. महेश लगेच म्हणाला, कदाचित दुसऱ्या कोणाच्या तरी मैत्रिणीच्या घरी गेली असेल. फोन कट केला. त्यानंतर महेश एक नंतर एक असे अनेक फोन करत गेला, पण प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर मिळत होतं, सुनीता त्यांच्या घरी आली नाही. आणि हे उत्तर ऐकून राणी आणि महेशला जास्त घाबरून टाकत होतं. दुसरीकडे महेशच्या आईचा सुनीतावर राग वाढत होता. सकाळी मी जेव्हा म्हटलं होतं तेव्हा खूप वाईट वाटलं होतं ना तुम्हाला? आता काय झालं? आता काय एवढं टेन्शन घेता? एक दिवस तर हे होणारच होतं.
गेल्या 10 दिवसापासून मी तिची वागणूक बघत होते. फोनवर कोणाशी तरी बोलत होती. आणि जेव्हा तुला सांगितलं तर तू मला समजावून सांगायला लागलास की मला गैरसमज झाला आहे. आता भोग. सुनीता महेशला आवडली होती. एक दिवस महेश एका नातेवाईकाच्या लग्नाला गेला होता. तेव्हा त्याने सुनीताला पाहिलं आणि त्याच्या मनात काहीतरी झालं. सुनीताचं गप्प गप्प राहणं आणि कोणत्याही गोष्टीसाठी खूप हळू आवाजात उत्तर देणं, हे सगळ्यामुळे महेश चांगलाच प्रभावित झाला. आपल्या आईबाबांसमोर सुनीताबरोबर लग्न करण्याचा प्रस्ताव त्याने ठेवला. आईने हे ऐकून घर डोक्यावर घेतलं, पण त्यांच्या बाबांनी त्याला साथ दिली. सुनीता महेशच्या आयुष्यात आली. सुनीता आपल्या आयुष्यात आली आणि महेश जितका आनंदी होता, त्याच्या आईला तितकंच दुःख होऊ लागलं. महेश सुनीताला जगातलं सर्व सुख देण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याची आई नेहमीच त्याच्यावर टोमणे करत होती. सुनीताने कितीही प्रयत्न केला की ती आपल्या सासूबाईंना खुश ठेवेल, पण त्या तेवढ्याच नाराज होत गेल्या. महेश आणि इतर लोकांना हे सगळं पाहून वाईट वाटत होतं, पण ते काहीच करू शकत नव्हते. आज सुनीताने काही चुकीचं केलं आणि मग ती तिच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी धावून निघून गेली. त्याला वैतागून महेश म्हणाला, आई बस कर, अजून जास्त बोलू नकोस, मला सुनीताला शोधू दे. असं म्हणून महेश घरातून बाहेर निघून गेला. राणी राहिलेल्या लोकांना कॉल करू लागली. महेश पोलीस स्टेशनकडे गेला तेव्हा त्याला सांगण्यात आलं, 24 तास झाल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. महेश आजूबाजूच्या हॉस्पिटलमध्ये ॲक्सिडेंट केस शोधू लागला, पण सुनीता कुठेच सापडली नाही. 4 हॉस्पिटलमध्ये शोध घेतल्यानंतर 5व्या हॉस्पिटलमध्ये जाताच त्याला सांगितलं गेलं, आज सकाळी कोणाचा तरी अपघातात मृत्यू झाला आहे. हे ऐकून महेश थोडा घाबरला, कारण घटना घडलेली जागी त्याच्या घराच्या जवळच होती. त्याच वेळी एक वॉर्डबॉय आला आणि म्हणाला, सर चला, तुम्ही तुमच्या बायकोची. महेश त्याच्याकडे मोठ्या डोळ्याने पाहू लागला. तो गप्प झाला. महेश कसं तरी धाडस करत त्याच्याबरोबर गेला. प्रत्येक पाऊल जड अंतकरणाने टाकत होता. मनातून एकच विचार येत होता, जेव्हा त्या खोलीत सुनीता नसू दे. सर तुम्ही बघा, वॉर्डबॉय म्हणाला. महेशने पुन्हा त्याला पाहिलं आणि मग पुढे निघाला. हळूहळू तो पावलाने तिथे पोहोचला, पण त्याला चादर बाजूला करण्याची भीती वाटत होती. मग तोच वॉर्डबॉय पुढे आला आणि चादर बाजूला केली. नाही, माझी सुनीता नाही, असं म्हणत महेश धावत तिथून बाहेर गेला. सगळ्या ठिकाणी शोध घेतला, पण तो कंटाळून गेला. रात्रीची सकाळ झाली तरी सुनीता कुठेही सापडली नाही. 24 तासांचा कालावधी संपल्यावर पोलिसांनी महेशची तक्रार घेतली आणि त्याला आश्वासन दिलं की त्यांची सुनीता लवकरच सापडेल. महेश पोलीस स्टेशनमधून घराच्या दिशेने निघाला. का वाट बघतेस? तुझी आई आता परत येणार नाही, त्या कडवट तोंडाने तिने म्हटलं. तिचं बोलणं ऐकून राणी दुःखी झाली आणि तिने उत्तर दिलं, आजी तुला माझी आई आवडत नाही ना? मग हे सगळं का बोलतेस? ती तुझी सून आहे, पण माझी आई आहे. आणि कदाचित तुला माहीत आहेच, एका मुलीच्या आयुष्यात आईचं महत्त्व काय असतं ते. राणी असं बोलताना ती शांत झाली आणि तेवढ्यात दरवाजावर दस्तक झाली. राणीने डोळ्यातलं पाणी पुसून दरवाजा उघडला. समोर महेशला पाहून ती म्हणाली, बाबा आई भेटली का? महेशने नाही म्हणून मान हलवून आत आला. राणी त्याच्या पाठीमागे घरात आली. मी सांगितलं होतं ना. तेवढ्यात राणीने भरलेल्या डोळ्याने आजीकडे पाहिलं. ती गप्प झाली. सुनीताची काहीच खबर लागत नव्हती आणि त्यावर तिच्या आजीची कडवट शब्दांची गाज होती. राणीला टेन्शन आलं होतं. बाबा आई कुठे आहे? कशा अवस्थेत असेल? काही समजत नाही. राणी म्हणाली. महेशने तिच्या तणावाकडे पाहिलं. बाबा असं चालणार नाही, आईला शोधूया. ती कालपासून गायब आहे आणि आपल्याला तिच्याबद्दल काहीच माहीत नाही. राणी तडफडून म्हणाली. तेव्हा महेश खुर्चीवरून उठून उभा राहिला. विनाकारण टेन्शन घ्यायला तुम्हा लोकांना आवडते. ती भेटणारच नाही, त्या कडवट शब्दात म्हणाल्या. महेशने दुःखी होऊन त्यांच्याकडे पाहिलं. त्या गप्प झाल्या. तेवढ्यात दरवाजावर दस्तक झाली. राणी धावतच दरवाजाकडे गेली आणि दरवाजा उघडला. आई म्हणून ती तिच्या गळ्यात पडली. महेशची नजर दरवाजावर होती. सुनीता दिसली आणि तो पुढे आला. आई तू कुठे गेली होतीस? तुला माहीत आहे का? मी आणि बाबा तुझ्यासाठी किती काळजीत होतो. राणी म्हणाली. सुनीता प्रेमाने तिच्या गालाला हात लावून म्हणाली, आता मी आली ना, काळजी करू नको. असं बोलून ती राणीबरोबर घरात आली. जशी सुनीताची नजर सासूबाईंकडे गेली, ती तिथेच थांबली. सुनीताने आपल्या हातात असलेला एक लिफाफा राणीला देऊन म्हटलं, हे घे आणि आत ठेव. सुनीता अजूनही आश्चर्यचकित होऊन सासूबाईंकडे पाहत होती. त्यांच्या चेहऱ्यावरची रागाने लाल झालेली रंगत दिसत होती.
जणू त्यांच्या नजरेने सुनीताला जाळून टाकेल की काय असं पाहत होत्या. राणी आणि महेशही आश्चर्यचकित होऊन पाहत होते. तू माझ्या घराला काय समजतेस? तुझं धाडस कसं झालं असले पैसे देण्याचं? आणि तू परतच का आलीस? तुझे हे पैसे उचल आणि या घरातून चालती हो. ती रागाने म्हणाली. आई तू काय बोलतेस? आणि सुनीता या घरातून का जाणार? कालपासून तू बघितलं नाहीस का आम्ही किती टेन्शनमध्ये होतो? आणि ती आत्ताच आली आहे, तिची चौकशी करण्याऐवजी तू तिला जायला सांगतेस? महेश दुःखी होऊन म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून त्याची आई रागाने म्हणाली. तू गप्प रहा. माझं बोलणं मध्येच थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस. तू एवढ्या वर्षापर्यंत स्वतःची मनमानी केलीस, पण आज जर तू एक शब्दही बोललास तर खूप वाईट होईल. समजलं? महेश सुनीताची नजर राणीकडे गेली. ती म्हणाली. राणी, बाळा तू आज तुझ्या खोलीत जा. मला तुझ्या आजीशी बोलायचं आहे. खबरदार राणी, जर तू या पैशाला हात लावलास तर, ती ओरडून म्हणाली. कारण राणी वाकून तो लिफाफा घेत होती. सुनीता म्हणाली. आई तुम्ही माझ्यावर नाराज आहात ना? मग राणीला आज जाऊ द्या. तुला काय वाटतं तुझ्या बापाच्या कमाईवर या घरामध्ये आनंद येईल? पाप सुनीता एवढं बोलू शकली आणि तिच्या चेहऱ्यावर दुःखच पसरलं. ती आश्चर्यचकित नजरेने फक्त त्यांना बघत उभी राहिली. असं वाटत होते की तिच्या आजूबाजूला आग लागली आहे आणि ती आग तिच्या मनात जाळून टाकते की काय असं वाटत होतं. महेश आणि राणी पण असंच दुःखी होते. असं काय बघत आहेस? काल जेव्हा तू या घरातून पाप करायला गेलीस, बस कर आई, असं बोलू नका. सुनीता मध्येच रागाने म्हणाली. याचा तुला विचार करायला हवा होता. जेव्हा तू हे पाप करून येशील तेव्हा तुला हे सगळं ऐकवावं लागेल. ती तोंडातून फक्त आग उकळत होती. सुनीता त्यांचं बोलणं ऐकून तडकून म्हणाली. आई मी पण एक आई आहे. मग काल तुला लक्षात राहिलं नाही का की तू एक आई आहेस आणि तू केलेल्या पापाचा परिणाम आम्हा सगळ्या घरातल्या लोकांना भोगावा लागेल आणि सगळ्यात जास्त तुझ्या मुलीला भोगावं लागेल. ती अजून रागाने म्हणाली. सुनीताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती दुःखी होऊन म्हणाली. माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत हे लक्षात राहील की मी एक आई आहे आणि माझ्या मुलीच्या आयुष्यात एक क्षणही दुःख येऊ देणार नाही. आजी तू माझ्या आईबरोबर अशा प्रकारे बोलू शकत नाही, राणी मध्येच ओरडून म्हणाली. तिची आजी म्हणाली. तुझ्या आईने केलं तर काही चुकीचं नाही आणि मी एकदा बोलून दाखवलं तर मी वाईट झाली आहे. माझी आई कधीच चुकीचं काम करू शकत नाही. ती मला कधीच चुकीचं करू देत नाही, राणी रागाने आपल्या आजीला म्हणाली. आणि दुसरीकडे सगळं बोलणं ऐकून महेश हैराण होऊन जिथे होता तिथेच उभा राहिला. त्याला त्याच्या आईकडून अशी अपेक्षा नव्हती. ठीक आहे, मग तुझ्या आईलाच विचार, काल सकाळपासून ती कुठे होती? कुठे रात्र घालवली? राणी बाळा, तू काही वेळासाठी तुझ्या खोलीमध्ये निघून जा. सुनीता रागाने म्हणाली. राणी तिचा हात पकडून म्हणाली. नाही आई, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तुला तुझ्या आईवर विश्वास नाही का? सुनीताने विचारलं. राणी उत्तर. मग जा, सुनीता म्हणाली. पण त्याच वेळी सासूबाई रागाने म्हणाल्या. ती लहान मुलगी आहे, तिला तुझ्या बोलण्याने फसवशील, पण दुसरं कुणीही तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. सुनीताने महेशकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यामध्ये तिला विश्वास आणि प्रेम दिसत होतं. तिचं मन आनंदाने भरून गेलं. तिची मुलगी, तिचा नवरा तिच्यावर विश्वास ठेवतात. महेश चालत सुनीताच्या जवळ गेला. आई, आज तुझे हे बोलणं ऐकून मन खूप दुखावलं आहे. हे माहीत असून की तू स्वतः एक आई आहेस आणि तू एका आईला समजू शकली नाहीस. रात्रीच्या अंधारात पाप होत नाही. प्रत्येक घरातून निघणारं पाऊल पापासाठीच निघत नाहीत. ते पावलं कधी मंदिरात तर कधी कोणाची मदत करण्यासाठी सुद्धा निघतात. प्रत्येक काळोखाच्या रात्री बाहेर राहणाऱ्या मुली पाप करत नाहीत. त्या कोणाचं घर वाचवतात, कोणाचं प्रेम, कोणाच्या आनंदात रक्षण करण्यासाठी निघतात आणि हे पापाचे पैसे नाहीत. सुनीता अश्रुपुशीत डोळ्याने त्यांचं बोलणं ऐकून ती खाली पडलेल्या पैशांचा लिफाफा उचलू लागली. पाठीमागून कोणाचा आवाज आला. अरे तुम्ही हे काय करत आहात? महेश आणि त्याच्या आईने चकित होऊन दरवाजाकडे पाहिले. महेशच्या वयाचा एक माणूस दरवाजातून पटकन आत आला आणि पैशाचा लिफाफा उचलून सुनीताच्या हातात दिला. तुम्हाला असं काहीही करायला नको. तुम्हाला आराम करायला हवा. तुमच्या हट्टामुळे तुम्हाला इथे घेऊन आलो, पण तुम्ही स्वतःची काळजीच घेत नाहीत. सुनीता त्याला आश्चर्याने पाहत राहिली. तिच्या डोळ्यामध्ये स्पष्ट दिसत होतं की
तो इथे आलेला तिला अजिबात आवडला नाही. तुम्ही माझ्या गाडीमध्ये तुमचं सामान विसरून आला होतात. ते परत करायला आलो होतो. तो माणूस म्हणाला. महेश सुनीताजवळ गेला आणि त्या अनोळखी व्यक्तीला म्हणाला, सुनीताला काय झालं आहे? मला काहीही झालं नाही. सुनीता पटकन म्हणाली आणि तिने त्या अनोळखी व्यक्तीच्या हातातून लिफाफा घेतला. धन्यवाद. तो अनोळखी व्यक्ती विचारात पडून तिच्याकडे पाहू लागला. सुनीता घाबरलेली दिसत होती. तो वळाला. त्याचा फोन वाजला. फोन उचलून तो बोलत बाहेर गेला. त्याचे पाय तिथेच थांबले आणि त्याच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की कोणीतरी त्याला हट्ट करत आहे आणि तो ऐकत नाही. महेश सुनीताचा हात पकडून म्हणाला, चल थोडा वेळ आराम कर. नाही, पहिल्यांदा हिला सांगायला हवं की ही कुठे आणि कोणाबरोबर रात्र घालून आली आहे. तुम्ही दोघे कान उघडे ठेवून ऐका. आता तिला या घरात जागा नाही. सुनीताच्या सासूबाई रागाने बोलल्या. त्या अनोळखी व्यक्तीच्या उपस्थितीची त्यांना जाणीव झाली नव्हती. त्याच्या अस्तित्वाचाही विचार त्यांनी केला नाही आणि सुनीतावर आपल्या कडवट शब्दांची तास लावली. अनोळखी व्यक्ती आश्चर्यचकित होऊन पाठीमागे वळाला आणि त्या दोघांना आश्चर्यचकित होऊन पाहू लागला. गप्प का आहेस? मी तुला काहीतरी विचारलं आहे. उत्तर दे, सासूबाईंनी रागाने विचारलं. अनोळखी व्यक्ती सुनीताकडे एक नजर टाकून म्हणाला, तुम्हा लोकांच्या मध्ये बोलण्यासाठी मला माफ करा, पण तुम्ही एक महिला आहात ना? मग दुसऱ्या एका महिलेबद्दल असं बोलत आहात. जर हे शब्द त्यांच्या नवऱ्याने बोलले असते तर मला आश्चर्य वाटलं नसतं. पण तुम्ही स्वतः एक महिला असून दुसऱ्या महिलेची इज्जत अशा प्रकारे त्यांनी दुःखी होऊन त्यांच्याकडे पाहिलं आणि नंतर आपला फोन काढला. त्या काहीतरी नंबर डायल केला. 2-3 मिनिटांनी त्याने फोन त्यांच्यासमोर धरला आणि सांगितलं, काल इथेच काम करत होत्या त्या फोनमध्ये राणेच्या वयाची एक मुलगी हॉस्पिटलमध्ये मधले कपडे घालून झोपलेली होती. सुनीता आश्चर्यचकित होऊन त्याला पाहत होती. त्याचं बोलणं ऐकून तिच्या मनात एक गडबड होऊन गेली. ही माझी मुलगी आहे, तो अनोळखी व्यक्ती म्हणाला. तिचा जन्म झाल्यानंतर काही दिवसातच माझी बायको या जगातून निघून गेली. तेव्हापासून ही माझ्या आयुष्यातला शेवटचा आनंद आहे आणि अचानक ती आजारी पडली. डॉक्टरांनी टेस्ट केली तेव्हा माहीत झालं की तिची किडनी पूर्णपणे खराब झाली आहे. मी कुठे कुठे तिच्यासाठी फिरलो, पण प्रत्येक ठिकाणी निराशाच भेटली आणि मी जेव्हा हताश झालो, हार मानली, तेव्हा एका देवदूतासारखी ही मदतीसाठी आली आणि माझ्या घराचा आनंद दूर होण्यापासून वाचवला. जर त्यांनी माझ्या मुलीला स्वतःची किडनी डोनेट केली नसती तर ती कायमसाठी मला सोडून गेली असती. त्यांचं बोलणं ऐकून महेशने सुनीताकडे पाहिलं. ती गडबडली आणि धूसर नजरेने उभी होती. महेशने विचारलं, सुनीता, मी हे काय ऐकत आहे? सुनीता डोळे खाली करून आवाजात दुःख व्यक्त करत म्हणाली, तुम्हाला न विचारता मी एवढा निर्णय घेतला, मला माफ करा. पण एवढी मोठी गोष्ट, आणि जर तुला काही झालं असतं तर? राणे आणि माझं काय झालं असतं? महेशचं बोलणं ऐकून सुनीताने त्याच्या चेहऱ्यावर दुःख पाहिलं. तिला काही सुचलं नाही. ती फक्त म्हणाली, महेश, मी काय करू? मी फक्त आई आहे आणि एक आई स्वतःच्या डोळ्यासमोर एखाद्या मुलीचा जीव जाताना पाहू शकत नाही. एका आईसाठी कोणतेही मूल आपले किंवा परके नसते. आईसाठी सर्व मुलं फक्त मुलं असतात. आणि जेव्हा मला हे समजलं की मी मदत केली तर ती वाचू शकते, म्हणूनच मी हे पाऊल उचललं आणि तुम्हाला न विचारता उचललं. महेश, मला माफ कराल का? महेशला काहीच उत्तर सुचलं नाही. तो फक्त तिला पाहत राहिला. राणी धावत येऊन सुनीताच्या गळ्यात पडली आणि रडत म्हणाली, आई, तू बरी आहेस ना? तुला काही त्रास होत नाही ना? महेशची आई गप्प होती. तिची नजर त्या लिफाफ्यावर स्थिर होती. सुनीताची नजर त्यांच्यावर पडली आणि तिला समजलं की त्यांच्या मनात काय चाललं आहे. ती म्हणाली, मी एक आई आहे आणि आई कधीही तिच्या मुलाच्या जीवाचा सौदा करत नाही. म्हणून मी हे सर्व पैसे माझेच आहेत. मी माझे सर्व दागिने विकले आहेत आणि माझ्या नावावर असलेली माझ्या बाबांची जमीन विकून मी राणीच्या शिक्षणासाठी पैसे आणले आहेत. मी एक आई आहे आणि मग मी तिच्या जीवाचा सौदा कसा करू? त्या मुलीमध्ये मला माझी राणी दिसत होती, तरी मी माझ्या राणीच्या आनंदासाठी तिच्या जीवनाचा सौदा केला असता का? सुनीताचं बोलणं ऐकून त्या सर्वजणांच्या चेहऱ्यावर आश्चर्यचकित भाव उमटले. सासूबाईंच्या डोळ्यात काहीतरी वेगळेच उमगले. महेश दुःखाच्या आवाजात म्हणाला, सुनीता, तू माझ्याशी एकदा चर्चा केली असतीस
तुझ्या बाबांची शेवटची निशाणी ती जमीन आणि दागिने का विकलीस? त्यात तुझ्या बाबांचं प्रेम होतं. सुनीता डोळ्यातून अश्रू टिपत म्हणाली, हो मला माहीत आहे. पण जर माझ्या मुलीचा आनंद दूर निघून गेला असता तर? ते दागिने आणि जमिनीने मला आनंद दूर निघून गेला असता तर ते दागिने आणि जमिनीचा मला आनंद दिला असता का? नाही. मी कधीच आनंदी राहिली नसती. मला तर राणीच्या चेहऱ्यावर हसू पाहूनच आनंद मिळतो. तिच्या आयुष्यातला आनंद पाहून मी सुखी होते. आणि जर मला काही माहीत झालं की तिचा आनंद हिसकावून घेतला जाणार आहे आणि तो तिला परत कधीच मिळणार नाही, तर मग मी अशी कशी शांत राहू शकले असते? राणी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, पण तुला कसं माहीत झालं? मी तर कुणालाच सांगितलं नाही. मग तू कसं ओळखलं? सुनीता तिला प्रेमाने जवळ घेत म्हणाली, तू सांगितलं नाहीस म्हणून मला माहीत होणार नाही का राणी? मी तुझी आई आहे. मी तुला जन्म दिला आहे. आणि तू सांगितलं नाहीस तरी मला माहीत होतं की तू अस्वस्थ आहेस. तू मला काही सांगितलं नाहीस, पण तुझ्या अंतःकरणातील अस्वस्थतेने मला सांगितलं की तू खूप चिंतेत आहे. आणि ज्या दिवशी तुझ्या मैत्रिणीच्या घरी गेली होतीस तेव्हा तुझ्या खोलीत तू पास झाली आहेस याचा पुरावा मला मिळाला. मी तर आनंदाने वेडी झाली होती. तुझ्याजवळ शेवटची संधी होती आणि तू पास झालीस. मग मी विचार केला की तू एवढी मोठी गोष्ट का सांगितली नाहीस? मग मी विचार केला की तू एवढी मोठी गोष्ट का सांगितली नाहीस? आणि जेव्हा समजलं की तू पैशांच्या भीतीमुळे तुझी इच्छा मारून टाकतेस तेव्हा मी तडफडून गेली. मी तुझ्या बाबांकडे गेले, कारण मला वाटलं की माझ्या मुलीचा आनंद दूर होऊ नये. पण जेव्हा मी आई आणि महेशचं बोलणं ऐकलं की गायत्रीच्या लग्नात घेतलेलं कर्ज वाढतंय आणि आई म्हणत होत्या तिच्या मुलाचा जन्म झाला की त्यांच्यासाठी काहीतरी घेऊ, तेव्हा महेश म्हणत होता लाखो रुपये कुठून आणू? मग मी उलट्या पावलांनी परत आली. खूप दिवस मी अस्वस्थ राहिले. एका बाजूला तुझा आनंद आणि दुसऱ्या बाजूला तुझी हत्या. आणि महेश एकटे काय करू शकणार? तेव्हा मला एकच मार्ग दिसला. आणि तुझं ॲडमिशन झालं आहे या लिफाफ्यात गायत्रीच्या घरासाठी भेटवस्तू पाठवण्यासाठी पैसे आहेत, कारण मला माहीत आहे आपल्या मुलीचा आनंद एका आईसाठी किती महत्त्वाचा असतो. सुनीताचं बोलणं ऐकून तिच्या सासूबाई तिच्या चेहऱ्याकडे पाहत होत्या. आई काय असते हे मला माहीत नाही, कारण मला आई नव्हती. पण जेव्हा एखाद्याला त्याच्या आईसोबत बघते तेव्हा माझ्या मनात विचार यायचा, कदाचित माझी आई असती. पण जेव्हा महेशसोबत माझं लग्न ठरलं तेव्हा मी खूपच आनंदी होते, कारण महेश तर खूप चांगले होते. म्हणून महेशची आई देखील त्यांच्यासारखीच असणार आणि मला आई मिळेल असं मला वाटलं. मी माझ्या मनातलं सगळं माझ्या आईला सांगणार. माझी आई मला काळजीतून सावरून प्रेमाने समजावेल आणि माझा त्रास कमी होईल असं मला वाटलं. तिच्या सासूबाई पुढे आल्या आणि तिला आपल्या गळ्याशी घट्ट घेत म्हणाल्या, मला माफ कर, मी कधीच तुझी आई होऊ शकले नाही. हा विचार करून की आई नसलेल्या मुलींना काही सुद्धा येत नाही. पण मला हे कधीच समजलं नाही की मला माझ्या आईचं प्रेम मिळालं तरीसुद्धा मी एक चांगली आई होऊ शकली नाही. आणि तुला आईचं प्रेम मिळालं नाही तरी तू एक अनोळखी आई बनलीस, जिच्या मनात प्रत्येक मुलासाठी एकसारखं प्रेम आहे. आज मला तूच आई बनवलं. तूच माझ्या घराचा आनंद आहेस. तूच माझ्या घराची लक्ष्मी आहेस. बोलता बोलता त्या रडू लागल्या. महेश त्या दोघींना फक्त बघत होता. कितीतरी वर्षापासून त्याला जे हवं होतं ते आज पूर्ण झालं होतं. सुनीताच्या ममतेने त्याला त्याची आई दिली होती. राणी पण त्या दोघींच्या गळ्यात पडली होती. महेश हसत म्हणाला, तुम्ही तिघे एकमेकांच्या गळ्यात पडल्या आहात आणि मी एकटाच पडलो आहे. त्याचं बोलणं ऐकून तिघी हसू लागल्या. आणि मग त्यांचं बोलणं ऐकून त्याची आई त्याला म्हणाली, तुझ्यावर तर खूप प्रेम केलं, आता फक्त माझ्या मुलीवर प्रेम करणार. यावर्षी मी दिवाळी माझ्या घरच्या लक्ष्मीबरोबर साजरी करणार. अरे माझं प्रेम कुठे गेलं? तो मस्करीने म्हणाला. तेव्हा सगळे हसू लागले. अनोळखी व्यक्ती म्हणाला, खरंच या जगात खरं आहे तर ते आईचं प्रेम. आईच्या प्रेमापेक्षा खरं आणि निस्वार्थ प्रेम दुसरं असू शकत नाही. मी प्रत्येक आईला सलाम करतो, कारण ती आपल्या मुलांसाठी एवढा अहोरात्र संघर्ष करते. आज माझ्या मुलीला आई नव्हती, पण सुनीतामध्ये तिने तिच्या आईचं रूप पाहिलं. आई म्हणजे फक्त आई असते ना, आपली ना दुसऱ्यांची. त्याचं बोलणं ऐकून महेशने त्याच्या खांद्यावर आपला हात ठेवून म्हणाला,
सगळं जग या एका नावासमोरच नतमस्तक होतं आणि ते आहे आई. मग ते दोघेही सुनीताकडे पाहू लागले. आज सुनीताला आईचं प्रेम मिळालं होतं. तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. त्याला पाहून महेशच्या मनाला एक समाधान मिळालं. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.